100 डेज मालिकेच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की राणी अजयला म्हणते की पटवर्धन आणि धनंजयचं भांडण झालं होतं। या सर्व प्रश्नांची उत्तरं ऑफिसमध्येच आहे। आता या भागामध्ये राणी पटवर्धनला सांगते की धनंजयचा लवकरात लवकर शोध लागावा म्हणून तिने हे सांगितलं। तेव्हा पटवर्धन राणीला म्हणतात की या अगोदरी अशी भांडणं झाली आहे आणि बिझनेस पार्टनर होण्याआधी आम्ही चांगले मित्र आहोत। अजय तिवारीला पुन्हा प्रश्न विचारतो आणि तिवारी घाबरत घाबरत प्रश्नांची उत्तरं देतो। अजय पटवर्धनला विचारतात विक्की अजून आला नाही। पटवर्धन विक्कीला फोन लावायला सांगतात। तेवढ्यात विक्की येतो। विक्की पटवर्धन, साने आणि अजय बरोबर उद्धटपणाने बोलतो। त्यावर अजयच्या सांगण्यानुसार शेलार त्याला शिक्षा द्यायला बाहेर नेतो आणि विक्कीला शिक्षा भेटल्यानंतर तो सर्व प्रश्नांची उत्तरं शांतपणे देतो। राणीही त्याला प्रश्नांचं खरं खरं उत्तर द्यायला सांगते। तेव्हा अजय सर्वांना सांगतात कोण कशाला आणि काय लपवतंय हे लवकरच कळेल आणि धनंजयच्या केबिन मध्ये तपास करण्यासाठी जातो। अजय राणीला केबिन मध्ये चौकशीसाठी बोलवतो। चौकशी करतो तेवढ्यात तो अचानक बाहेर येतो आणि पटवर्धनला म्हणतो आम्हाला धनंजय बेपत्ता झाला त्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज बघायची आहे। अजय आणि त्याची टीम सीसीटीव्ही फुटेज बघतात। राणी त्यांना काही क्ल्यू मिळाले का असे प्रश्न करते। त्यावर तो तिला म्हणतो त्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता किंवा तो फुटेज कोणीतरी डिलीट केलाय, पण हे सर्व कोणी केलंय हे लवकरच कळेल असं तो तिला म्हणतो आणि तिवारीला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात। आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।